नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचा पेपर फर्स्ट आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि तो सोडवण्यासाठी 3 तासाची वेळही दिली जाणार आहे. मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले 11वी-12वीचे प्लेलिस्ट पहा किंवा बोर्ड प्रश्नपत्रिका. या प्लेलिस्टमध्ये आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उत्तरासहित सोडवलेल्या सहज मिळतील. काही महत्त्वपूर्ण सूचना आपल्याला या ठिकाणी दिल्या जातील. अशा सूचना आपल्या चालू वर्षाच्या बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असणार आहेत. या सूचनांचं पालन करून आपल्याला हा पेपर सॉल्व करायचा आहे. बघा, प्रश्न पहिला अ भाग आपला 5 गुणांसाठी असेल. त्यात आपल्याला 5 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत, योग्य पर्याय. त्यांचे 4 पर्याय असतील, त्याच्यातला अचूक पर्याय आपल्याला निवडून ते विधान पूर्ण करायचं आहे. बघा, पहिलं विधान, काँक्रीटमध्ये वाळू व खडीचे प्रमाण 70 ते 80% असते. ब. सिमेंटचा इनिशियल सेटिंग टाईम 30 मिनिटांपेक्षा कमी नसावा. तिसरं विधान, साठवण करताना सिमेंटची पोती भिंतीपासून 30 सेमी दूर ठेवावीत. ड. ज्या बीमच्या दोन्ही बाजूला स्लॅब असतो त्याला सिम्पली सपोर्टेड बीम म्हणतात. पुढचं, M10 ग्रेड काँक्रीटचे प्रमाण 1:3, 3:6 असते. त्यानंतर ब भाग असेल, जोड्या जुळवा 5 गुणांसाठी. बघा, त्या 5ही जोड्या अ, ब, क, ड अशा 5 जोड्या आहेत. त्यांची उत्तरं पण या ठिकाणी दिलेली आहेत. ती व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर क भाग आपला असणार आहे 5 गुणांसाठी. चूक की बरोबर ते सांगा. पहिलं, स्टील स्कॅफोल्डिंग मजबूत व टिकाऊ असतात. बरोबर. ब. उत्तम प्रकारे भाजलेल्या विटांचे तुकडे कोर्स ॲग्रिगेट म्हणून वापरतात. बरोबर. क. ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटचा फायनल सेटिंग टाईम 30 मिनिटे असतो. चूक. ड. ISCU 4.76 मिमी चाळणीमधून मटेरियल चाळल्यास वर राहणाऱ्या मटेरियलला कोर्स ॲग्रिगेट म्हणतात. बरोबर. ई. काँक्रीटची दाब सहन करण्याची ताकद लिटरमध्ये मोजतात. चूक. त्यानंतर ड भाग, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. बल्किंग ऑफ सँड म्हणजे काय? तणावामुळे हवा अडकणे. ब. फॉर्मवर्कची व्याख्या, अपेक्षित आकार व मोजमाप देण्यासाठी. स्लॅब कोणाची उंची किती असते? 300 mm. अभिसाधन म्हणजे काय? काँक्रीट ओले ठेवण्याच्या प्रक्रियेस अभिसाधन म्हणतात. त्यानंतर 8 मिमी व्यासाच्या स्टील बारचे प्रतिमीटर वजन किती असते? 0.395 kg. त्यानंतर प्रश्न दुसरा आपला असेल 12 गुणांसाठी. त्यात आपल्याला कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे. 3-3 गुणांचा एक प्रश्न आहे. बघा, पहिला प्रश्न, काँक्रीटचे उपयोग लिहा. 2. मापाप्रमाणे खडीचे वर्गीकरण स्पष्ट करा. 3. पाणी सिमेंट गुणोत्तरावर टीप लिहा. ड. काँक्रीटमध्ये त्वरक केव्हा व कशासाठी वापरतात ते स्पष्ट करा. ई. रेडी मिक्स काँक्रीटवर टीप लिहा. फ. काँक्रीटच्या अभिसाधनाच्या पद्धती स्पष्ट करा. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला हवी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. प्रश्न तिसरा, कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे लिहा 12 गुणांसाठी. अ. रिइन्फोर्समेंटची बारची फील्ड टेस्ट लिहा. ब. मंदक या
ॲडमिक्सचरची माहिती लिहा. क. काँक्रीटच्या कार्यसुलभतेवर परिणाम करणारे घटक लिहा. ड. स्कॅफोल्डिंगचे उद्देश लिहा. ई. वन वे स्लॅब व टू वे स्लॅब म्हणजे काय? त्यानंतर फ. IS 456 ते 2000 नुसार काँक्रीटच्या विविध ग्रेड्स स्पष्ट करा. प्रश्न चौथा. कोणतेही 3 प्रश्न सोडवा 12 गुणांसाठी. अ. ताज्या काँक्रीटचे गुणधर्म लिहा. ब. नॉमिनल मिक्स काँक्रीट आणि डिझाईन मिक्स काँक्रीट यातला फरक स्पष्ट करायचा आहे. क मध्ये आपल्याला RCC कॉलम व फुटिंगचा उभा छेद दर्शवणारी आकृती काढायची आहे. ड मध्ये डफ अब्राहिम यांची पाणी सिमेंट गुणोत्तर विषयक नियम स्पष्ट करायचा आहे. ई मध्ये सिंगल स्कॅफोल्डिंगची सुबक आकृती काढायची आणि नावं द्यायची आहेत. प्रश्न 5वा सुद्धा आपला 12 गुणांसाठी आहे. कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा ते प्रश्न. पहिला, हलक्या वजनाच्या काँक्रीटवर टिप लिहा. ब. काँक्रीट भरताना घ्यावयाच्या दक्षता लिहा. क. रिइन्फोर्स बार कापण्यासाठी व वाकवण्यासाठी लागणारी हत्यारं आकृतीसह काढा. ड. सिम्पली सपोर्टेड बीमची आकृती काढा. ई. मेटल कपलिंगचे फायदे लिहा. त्यानंतर प्रश्न 6वा. कोणतेही 2 प्रश्न सोडवा 12 गुणांसाठी. अ. RCC बीम व स्लॅबसाठी फार्म वर्कची रचना दर्शवणारी आकृती काढा. ब. काँक्रीटमधील दोष स्पष्ट करा. क. चांगल्या प्रतीच्या फॉर्म वर्कची वैशिष्ट्ये लिहा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीचा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचा फर्स्ट पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेला आहे. आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.